अंबादास दानवेंचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला। त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम विधान परिषदेमध्ये पार पडला। यावेळेस मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या कामाचं कौतुक केलंय। एका एसटी ड्रायव्हरचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिमानास्पद आहे। आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो, अनेक पदांवर जाऊ शकतो। ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे। खरं म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे, परंतु निरोप देत असताना या सभागृहामध्ये जेव्हा अंबादास दानवे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली त्यावेळेस मी अभिनंदनाचं भाषण केलं होतं आणि आज त्यांच्या निरोपाचं भाषण करावं लागतं आहे। तर हा पूर्णविराम न ठरता स्वल्पविराम ठरावा अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो। विधान परिषदेत होणाऱ्या चर्चांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या सभागृहातल्या सदस्यांनी सातत्याने केलेलं महाराष्ट्रातल्या जनतेने देखील पाहिलेलं आहे। आणि या सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा सन्मान वाढवण्यासाठी आज निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते आज म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात एंडला अंबादास दानवे साहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल साहजिकच सभागृह त्यांचं अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देत आहे। आणि त्यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये किंवा विधान सभेमध्ये आमच्या सोबत यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील अंबादास दानवे साहेब मी आवर्जून आपल्याला देईन। मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते। आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत, नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय।